हरिओम सगळ्यांना. आपण काल मानसशास्त्राची ओळख एक आउटलाईन आपण डिस्कस केली. त्याच्यामध्ये डेफिनेशन काय आहे किंवा व्याख्या काय आहे, इतिहास काय आहे, तो आपण सगळा एक धावता उजरता असा बघितला. मग त्याच्यामध्ये बोधात्मकतेवरती आपण आणखीन जास्त भर दिला. बोधात्मकता ही नेमकी संकल्पना काय आहे, बोधात्मकतेचे वेगवेगळे असे पैलू कोणकोणते, मग त्याच्यामध्ये भाषा असेल, आपला दृष्टिकोन असेल, ज्याला आपण परसेप्शन म्हणू, तो सगळा भाग, इमॅजिनेशन, संकल्पना निर्मिती, अशा सगळ्या गोष्टी आपण काल बघितल्या. आणि मग नंतर शेवटी आपण प्रेरणेबद्दल डिस्कस केलं. आज नाण्याची दुसरी बाजू म्हणजे भावना. जेव्हा आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट करण्यासाठी आपण मोटिवेटेड आहोत, आपण प्रेरित आहोत, अर्थात तिथे ती तीव्र भावना सुद्धा ही असतेच. म्हणजे ज्याला आपण पॅशनेट म्हणू, आपण पॅशनेट आहोत आणि म्हणून मोटिवेटेड आहोत. सो बोथ द थिंग्स गोज हँड इन हँड. आणि जिथे ही भावना नसेल पण ते काम मात्र करतोय, मग ते एक प्रकारे अनेकदा अनुभव पण आलेला असतो आपल्याला, किंवा आपण अनेकदा बघतो सुद्धा की मग ते काम फक्त मोनोटोनस होतं, नुसतं करायचं म्हणून करतो आपण ते, कारण आपल्याला ती आवड नाहीये, ती इच्छा नाहीये, तो उत्साह काही आपल्याला हा तसा जाणवत नाही. मग नेमकं ही भावना म्हणजे काय, किंवा भावनेची व्याख्या काय, स्वरूप काय आहे, तो सगळा भाग आज आपण बघू. आणि मग नंतर मानसिक स्वास्थ्याशी आणि योगाचा नेमका काय संबंध आहे तो. इमोशनल इंटेलिजन्स सायकोलॉजी मधलं एक असा कंपॅरेटिव्हली रिसेंट ट्रेंड एक आहे, भावनिक व्यवस्थापन किंवा भावनिक बुद्ध्यांक. त्या इमोशनल इंटेलिजन्सचं पुस्तक ज्यांनी लिहिलं ते डॅनियल गोलमन. खूप म्हणजे त्याच्या लाखो अशा प्रती सोल्ड आउट वगैरे झाल्या. त्या पुस्तकाची सुरुवातच त्यांनी अरिस्टॉटलच्या या वाक्यांनी केलेली आहे. कोणालाही राग येऊ शकतो, राग येणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्याच्यात काही गैर नाहीये, पण योग्य व्यक्तीवर योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीनं योग्य त्या प्रमाणात रागावणं हे तेवढं अवघड आहे. म्हणजे भावनेचं नियंत्रण नाही. मानसशास्त्र आपल्याला हे सांगतं की भावनेचं आपण व्यवस्थापन किंवा भावनेचं नियमन कसं करू शकतो. रादर दॅन कंट्रोल, इट इज रेग्युलेशन विच इज मोस्ट इम्पॉर्टंट इन डे टू डे लाईफ. मग तो भाग नेमका काय आणि कसा, तर ह्या सगळ्या इमोजीज आपण सहजतेनं यूज करत असतो. अगदी स्वाभाविक एक अशी भावना होती की 1-1.5 तासाचं लेक्चर झालेलं आहे, पुन्हा साधारण 1 तासाचं लेक्चर आहे, एक 5-10 मिनिटाचा ब्रेक असावा, ही भावना असणं अगदी स्वाभाविकही आहे. मग त्याच्यामध्ये नेमकं असं भावना ज्याला आपण टेक्निकली बघायला गेलं तर काय आहे, तर जिथे फिजिकल अराउजल आहे, त्या भावना आपण एक्सप्रेस करतो तोही भाग, आणि त्याचे पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इमोशन अँड एक्सपिरियन्स ऑफ इमोशन, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि का बरं, म्हणजे केवळ आपल्या लेवल 3 ला सिलेबस मध्ये आहे म्हणून आपण हा विषय शिकतोय असं नाही. तर विथ ड्यू रिस्पेक्ट, वी ऑल आर इमोशनली इलिटरेट. कारण रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अंदाजही नसतो, पण साधारण 50 भावना आपण अनुभवतो किंवा बघतो किंवा व्यक्त करत असतो. त्या 40 ते 50 अशा भावना कुठल्या, तर ह्या सगळ्या ते वेगवेगळ्या शेड्स असतात. या आपणच भावना ती अनुभवत असतो, आपणच ते व्यक्त करत असतो, पण आपल्यालाच माहिती नसतं नेमकं त्याला काय म्हणतात. एस्पेशली मुलांच्या बाबतीत हा भाग असा असतो की आई वडील विचारतात की अरे तू काय करतोय, आणि ती मुलं म्हणतात की बोर होतोय. अच्छा, बोर होतोय म्हणजे काय, ते काही सांगता येत नाही. मग नेमका कंटाळा आलेला आहे, थकवा आलेला आहे, इच्छा नाहीये, आवड नाहीये, की आणखीन काय. आणि हाच भाग असाही होतो की समोरची व्यक्ती एका विशिष्ट भावनेतून आपल्याशी संवाद हे साधत असते, पण आपण त्या व्यक्तीचं फक्त वागणं आणि बोलणं बघतो, पण भावनिकतेच्या पातळीवरती आपण त्या व्यक्तीला समजून घेण्यामध्ये अनेकदा कमी पडतो. आणि मग तिथे विसंवाद किंवा डिफरन्सेस ऑफ ओपिनियन, अरेला कारे वगैरे असं हे होत असतं. जितका हा भावनिकतेचा अभ्यास आपला असेल तितकं हळूहळू ते वाद कमी होतील. एका दिवसात सगळं एकदम शांत होईल असं नाही, आणि अर्थात ते अपेक्षित नाही, पण हळूहळू फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन आणि इंटेन्सिटी ऑफ गेटिंग इमोशनली डिस्टर्ब हे नक्की आपण कमी
करू शकतो स्वतःच्या बाबतीत. आता जैविक म्हणजे हे जैविक बदल आणि भावना म्हणजे फक्त मानसिकतेशी संबंधित आहे असं नाही, तर याला पूर्णपणे बायोलॉजिकल बेस पण आहेच. हे टेक्निकल आहे, अगदी सायंटिफिक आहे, फक्त मनावर आधारित अशा या काही गप्पा गोष्टी आहेत अशातला भाग नाही. लिम्बिक सिस्टीम याला इमोशनल ब्रेन असं पण म्हणतात. लिम्बिक सिस्टीम मध्ये साधारण हे 4 घटक महत्वाचे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी आपली जेवणाची किंवा साधी चहाची वेळ असते, ती वेळ जर का मागे पुढे झाली तर लगेच आपण म्हणतो की थोडीशी चिडचिड होतीये, अस्वस्थ होतंय, झोप लागते, थकवा येतो किंवा काही ना काहीतरी आपण बदल अनुभवतो. थॅलॅमस, हायपोथॅलॅमस वगैरे हे जे ब्रेन सेंटर्स आहेत, हे आपल्या इन्स्टिंक्ट वरती काम करत असतात. म्हणजे जे आपल्या मूलभूत गरजा आपण कालही बघितलं, अन्न, वस्त्र, निवारा, झोप सुद्धा. झोप जर आपली व्यवस्थित नाही झाली तर आपली चिडचिड होते, आपण कॉन्सन्ट्रेट नीट नाही करू शकत, नीट गोष्टी आपल्या त्या लक्षात पण राहत नाही, आकलन पण होत नाही, किंवा जे पाठ केलेलं असेल किंवा लक्षात ठेवलेलं असेल ते त्या वेळेस येतही नाही बाहेर पुन्हा. म्हणजे अष्टांग योगाचा विचार जर आपण केला तर जिथे आपण धारणा म्हणतो, त्या धारणेचा संबंध हे मानसिकतेशी आणि भावनेशी फार जवळचा आहे. तसंच हिप्पोकॅम्पसचं एक मुख्य फंक्शन किंवा रोल काय असेल तर स्टोरेज ऑफ लॉंग टर्म मेमरी. आपल्याला काही अशा जुन्या गोष्टी छान आठवतात, आपण 3, 4, 5, 6 वर्षांपूर्वी कुठे ट्रिपला गेलो होतो, मग कोण कोण होतं सोबत आणि मग काय केलं होतं, हे सगळं डिटेल आठवतं आपल्याला. काही सुखद प्रसंगही आठवतात आणि काही दुःखद प्रसंगही आठवतात. ते का बरं आठवू शकतात? कारण की आपला हिप्पोकॅम्पस व्यवस्थित आहे म्हणून. आमिर खानचा गजनी पिक्चर मध्ये हिप्पोकॅम्पसच हा पूर्णपणे गडबडला होता, म्हणून तो दर 10 मिनिटांनी सगळं विसरून जात होता. म्हणजे जैविक बदल, बायोलॉजिकल बेस आणि भावना एकमेकांशी संबंधित आहे. आणि म्हणून असं म्हणतात की अभ्यास करायचा असेल किंवा योग साधना असेल तेव्हा इतर सगळ्या हे बॅकड्रॉप सुद्धा व्यवस्थित हवा. उगाच काहीतरी करायचं म्हणून जर आपण असं एक करत असू तर मग ते आपल्याला तिथे तो आनंद किंवा तो समाधान मिळत नाही, ती भावना अनुभवू शकत नाही आपण. आणि एमिगडेला सुद्धा हे भावनांवरती काम करतं. आनंदाची भावना असेल, रागाची भावना असेल, भीतीची भावना असेल, त्या सगळ्यांमध्ये भावनेचा संबंध आहे. आणखीन दुसरा टेक्निकल पॉइंट म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर, संप्रेरके. मुन्नाभाईच्या पिक्चर मध्ये म्हणजे ज्याला केमिकल लोचा म्हटलेला आहे तो हा प्रकार सगळा. ही संप्रेरके किंवा ही न्यूरो ट्रान्समीटर आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये एका विशिष्ट अशा वेगानं, स्पीडनी ते सिक्रीट होत असतात किंवा स्त्रवत असतात. जेव्हा हा स्पीड डिस्टर्ब होतो तेव्हा आपले मूड स्विंग्स होतात आणि मग आपण डिप्रेशन मध्ये जातो किंवा अतिउत्साहित, म्हणजे अपोजिट साइड जे आहे ते म्हणजे मॅनिया. हे भावनिक एक प्रकारचं वादळ आपण का बरं अनुभवतो, तर त्यातलं एक कारण म्हणजे हे जैविक बदल. सायकॅट्रिस्टच्या गोळ्या असतील, आपला स्वतःचा अभ्यास असेल किंवा काही वेळेस हे योगोपचारांनी सुद्धा सरावानं, अभ्यासानं आणि अर्थात हे मार्गदर्शनानं जर आपण व्यवस्थित केलं तर हे न्यूरो ट्रान्समीटर वरती त्या पद्धतीनं ते जे आपण बदल म्हणू और परिणाम ते होत असतात. साधा एक अनुभव असा की ओंकार केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. मग इन डिटेल आपण बायोलॉजिकलचा एक सेपरेट क्लास मग नंतर डिस्कस करू शकतो की ओंकारानं कुठे काय स्टिम्युलेट होतंय, काय ऍक्टिव्हेट होतंय आणि काय कंट्रोल होतंय वगैरे वगैरे. पण मूळ मुद्दा हा की हॉर्मोन्स असेल, ग्लँड्स असतील किंवा न्यूरो ट्रान्समीटर, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या भावनांशी फार जवळचा संबंध आहे. हे भावनांचं चक्र, ही सायकल एक आपण बघितली. आता हे नेमकं का बरं आणि कसं डिस्कस करावं किंवा काय नेमकी याची आवश्यकता आहे. नीड ऑफ इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिकतेचं हे व्यवस्थापन करण्यासाठी, योग्य त्या भावना योग्य त्या पद्धतीनं व्यक्त करण्यासाठी. का बरं? कारण जेव्हा आपल्या विचारांमध्ये सुस्पष्टता असते तेव्हा आपल्या भावना सुद्धा व्यवस्थित योग्य त्या पद्धतीनं व्यक्त होतात. जर तसं नसेल
तर मग काहीतरी वादविवाद होतात आणि मग आपण म्हणतो मला हे म्हणायचं होतं आणि मला ते म्हणायचं नव्हतं. ते सारवासारव मग आपल्याला नंतर करावी लागते. भावनिकतेचं व्यवस्थापन जे महत्वाचं आहे ते अशासाठी इंटरपर्सनल ऍडजस्टमेंट, आंतरिक समायोजन आपण ज्याला म्हणू, हे घरातल्या नातेसंबंधांमध्ये पण लागू आहे, जिथे आपण काम करतो तिथे, आणि अन्य सामाजिक अशा जीवनामध्ये किंवा सोशल लाईफ मध्ये सुद्धा. आपल्या स्वतःच्या वर्तनाला ती चालना देण्यासाठी ह्याला एक पर्याय आहे, पण तो पर्याय तितकासा योग्य नाहीये. काय बरं? उद्या सकाळी महत्वाचं काम आहे, आपल्याला प्रेझेंटेशन, असाइनमेंट किंवा सबमिशन्स वगैरे आहे, आपल्याला झोप येते पण काम तर करायचं आहे. मग काय करायचं? मग रात्री कॉफी प्यायची किंवा कुठल्या तरी ड्रग्स किंवा काहीतरी गाणी ऐकत बसणं आणि मग काहीतरी स्वतःचं एक बिहेवियर आपण पुश करणं किंवा खेचतो आपण स्वतःला. मग तिथे काही वेळेस कधीतरी चहा कॉफी पिऊन असं स्वतःला रेटणं एक भाग, पण अशी सवय जर असेल तर ते शरीरासाठी आणि मनासाठी सुद्धा घातक आहे. आणि एक प्रकारे मग त्याच्यातून ही डिपेंडन्सी वाढते. आणि म्हणून आपण आपल्या मनावरती नियंत्रण कसं आणू शकतो, नियमन कसं करू शकतो, तो भाग आपल्या वर्तनाला ती चालना देण्यासाठी, की काय आवडतंय, काय करायला हवं, काय करायला नको, हा सगळा भाग जे आपल्या ध्येयाला सपोर्टेड आहे. उदाहरणार्थ उद्या काम करायचं आहे किंवा उद्या एक महत्वाचं प्रेझेंटेशन, असाइनमेंट असं आहे आणि आज झोप येते किंवा आज आणखीन काहीतरी टीव्हीवरती पिक्चर बघावा असा वाटतोय, थोडस स्वतःला आपण एक गेटकीपरचं काम आपण आपल्यासाठी करू शकतो का? आवडीचा पिक्चर आहे, फेवरेट आहे, बरोबर आहे, पण ते माझ्या ध्येयाला पूरक आहे का? इज इट सपोर्टेड टू माय गोल? मग मी माझं टेम्पटेशन कसं कंट्रोल करू शकतो? यम नियमन. पुन्हा गोड खाल्लं की पुन्हा जर का 3-4 तास गाढ झोप लागणारच आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, मग मी आत्ताचं गोड खाणं कसं कंट्रोल करू शकतो आणि काम झाल्यानंतर मी आणखीन एन्जॉय करून ते आस्वाद कसा घेऊ शकतो त्याचा, तो भाग. आणि अर्थात परिस्थितीला पूरक सुद्धा, म्हणजे जॉबच्या ठिकाणी खूप राग येतो असंही होतं, पण तिथे तो राग व्यक्त करणं हे लॉंग टर्म साठी खरंच योग्य आहे का? समोरच्या व्यक्तीचा अनादर न करता आपण ठामपणे आपण आपली मतं ही कशी मांडू शकतो, तिथे आपल्याला आपल्या स्वतःचं भावनिकतेचं व्यवस्थापन हे आवश्यक आहे. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये ज्याला हे काउन्सिलिंग मध्ये सुद्धा फार महत्वाचा भाग आहे, की रिॲक्शन की रिस्पॉन्ड, प्रतिसाद आपण देतोय की प्रतिक्रिया आपण देतोय. जिथे प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण आपलं भावनिकतेचं व्यवस्थापन नीट करत नाही, म्हणून लगेच अरेला कारे असं असतं. प्रतिसाद आपण जेव्हा देतो तेव्हा थोडासा एक पॉज आपण वापरतो. ही सवय जर असेल तर हळूहळू जे आपलं रिॲक्ट होणं आहे ते कमी होईल, वादाची तीव्रता कमी होईल, वादाचे प्रसंग कमी होतील. अगदीच होणार नाही असं नाही, पण निदान कमी मात्र नक्की होतील. मग त्याच्यासाठी इमोशनल इंटेलिजन्सच्या त्याच एका पुस्तकामध्ये डॅनियल गोलमननी सिग्नलची ही संकल्पना मांडलेली आहे. लाल, पिवळा, हिरवा सिग्नल आपण ट्रॅफिक मध्ये सुद्धा ते यूज करतो, फॉलो करतो. कुठलीही भावना व्यक्त करताना पहिले थोडस स्वतःला एक थांबवण्याची सवय लावा. थोडं थांबा. ही भावना व्यक्त केली तर काय बरं होईल? खरंच ही भावना आता अशीच व्यक्त करणं आवश्यक आहे का? स्वतःच स्वतःला प्रश्न विचारणं. नेमकी समस्या काय आहे आणि आपण तिथे काय करायला हवं? ब्लेमिंग करणं हे योग्य आहे की प्रॉब्लेम सोडवणं हे योग्य आहे? प्रॉब्लेम मोडवरती जर असू तर आपण आपल्या भावनिकतेचं व्यवस्थापन तिथे करतोय, आणि ब्लेमिंग जर असेल तर आपण फक्त परिस्थितीला दोष देतोय, पण ती समस्या मात्र काही त्याच्यानी सॉल्व्ह होत नाही, सुटत नाही तिथे. म्हणून त्यातल्या त्यात आपण आणखीन चांगलं काय बरं करू शकतो? सकारात्मकतेचा जर आपण विचार केला किंवा निदान सवय लावली हळूहळू हळूहळू अशी, तर मग आपल्याला तिथे पर्याय पण सुचतात. आपण हे करू शकतो, ते करू शकतो. म्हणजे मी म्हणेन तसंच त्याच पद्धतीनं त्याच वेळेस तेवढ्याच पद्धतीनं ती समस्या किंवा त्या व्यक्तीनं असंच वागायला हवं असं नाही, पण मूळ उद्देश काय आहे आपला, आपण प्राधान्य कशाला देतोय, प्रेफरन्स कशाला देतोय, आणि मग त्याचे काय परिणाम होतील. भावनिकतेच्या व्यवस्थापनामध्ये त्या परिणामांचा फक्त विचार असं नाही, तर त्यांची जबाबदारी पण स्वीकारली जाते, की हो, मी जर आता हे माझं मत ठामपणे असं मांडलं, कदाचित त्या व्यक्तीला पटणार नाही,
पण मला माझी खात्री आहे की हो मी हे योग्य करतोय, आणि म्हणून त्या व्यक्तीचा अनादर न करता मी हे ठामपणे म्हणतोय, कदाचित त्यांना आता पटणार नाही पण नंतर पटू शकेल. शक्य तितक्या शांततेनं मी माझं मत मांडीन. म्हणजे जरी काही त्या व्यक्तीनं, समोरच्या व्यक्तीनं किंवा ती परिस्थिती आपल्याला अपेक्षित अशी नाही झाली, तरी आपल्याला त्याची कल्पना असते. वी आर प्रिपेअर्ड. आणि म्हणून मग आपल्याला पुन्हा तिथे सुद्धा काही ना काहीतरी ते असे पर्याय, ऑप्शन, सोल्युशन्स हे असतात. म्हणजे अगदी बॉटम लाईन जी आहे की जेव्हा आपण भावनिकतेच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करतो किंवा सराव करतो, तेव्हा एक प्रकारे आपल्या विचारांमध्ये लवचिकता येते, फ्लेक्झिबिलिटी इन थिंकिंग असतं. जेव्हा तसं नसतं तेव्हा आपण रिजिड असतो. हे काम अशाच पद्धतीनं असंच व्हायला पाहिजे, ह्याच वेळेत व्हायला पाहिजे. तो हट्ट, आग्रह जिथे असतो तिथे मग हे हेवे दावे किंवा राग, द्वेष, लोभ वगैरे किंवा ज्याला क्लेश, व्याधी वगैरे जे काही आपण म्हणू योगामध्ये, तो सगळा भाग मग तिथे नक्की येतो. आणि मग वेगवेगळ्या ऑप्शन्सचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा त्यातल्या त्यात आपल्याला जो योग्य वाटतोय तो निवडून आपण पुढे जाणं हे अधिक श्रेयस्कर, अधिक उपयुक्त. हेच एक बेस्ट असं नाही, पण त्यातल्या त्यात हे आणखीन चांगलं. मग असं सगळं जर आहे तर मग त्याचा आणखीन उपयोग आता आपण अगदी थोडक्यात जसं बघितलं, तर त्याचा उपयोग हा नेमका काय आणि कसा, का बरं हे व्यवस्थापन महत्वाचं. नियंत्रण नाही म्हटले त्यांनी, नियमन म्हटले, रेग्युलेशन. लिंबाचं सरबत पण होऊ शकतं, आणि ते एकच लिंबू अर्ध्या वाटीवर भाजीवरती जर पिळलं किंवा त्याचा रस जर आपण केला तर ते सगळं अगदी व्यवस्थित बेचव होईल ती भाजी. लिंबू गैर नाहीये, प्रमाण हे महत्वाचं आहे. अरिस्टॉटलची जी एक पहिली व्याख्या आहे की योग्य त्या व्यक्तीवर योग्य त्या प्रमाणात योग्य त्या पद्धतीनं ते रागावणं अवघड आहे, आणि त्याला तो सराव, ते नियमन, तो अभ्यास हा फार महत्वाचा आहे. मग हे भावनिकतेचं हे व्यवस्थापन करत असताना त्या भावना व्यक्त तरी नेमक्या आपण कशा कराव्या? हाऊ कॅन वी एक्सप्रेस आवर इमोशन्स इन अ मोर अप्रोप्रिएट, नॉट कम्प्लीट परफेक्ट, बट अधिक चांगल्या पद्धतीनं. सकारात्मक भावनांचा आपण सराव करू शकतो का? सकारात्मक भावना जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा आपण जास्त व्यक्त करतो. नकारात्मकतेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपण थोडेसे एकलकोंडे होतो. रिझल्ट चांगला लागला की आपण सगळ्यांना पेढे वाटत सुटतो, 4 ठिकाणी फोन करतो, स्टेटस अपडेट करतो, सगळं करतो. आणि मनासारखा रिझल्ट हा नाही लागला की लगेच आपण फोन स्विच ऑफ करू, एकटं बसू खोलीमध्ये ऍटलिस्ट अर्धा तास, 1 तास किंवा काही आणखी. सकारात्मक भावनांचा आपण सराव कसा करू शकतो? तो अवघड आहे, पण थोडासा धीर धरणं, पेशन्स. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की इफ यू डोंट हॅव पेशन्स यू विल बिकम पेशंट. पेशन्स हे जर नसतील तर पेशंट असं व्हायला काही वेळ नाही लागणार. थोडासा धीर धरणं, निदान मानसिकतेशी संबंधित ज्या गोष्टी आहेत तिथे, की एखाद्या दिवशी आपल्याला आपल्याच घरामध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरा चहा मिळाला, काय बरं होईल जास्तीत जास्त? त्या 15 मिनिटांमध्ये आपण काय काय करू शकतो? धीर धरणं. आपण आपल्याच घरामध्ये निदान असं महिन्यातून एकदा तरी ऍज अ गेस्ट म्हणून राहू शकतो का? एक भाग. नाती सांभाळण्यामध्ये, नाती जोपासण्यामध्ये काही वेळेस असे होतं की पटकन शब्दाला शब्द हा लागतो, ते भांड्याला भांडं लागतं आणि वाद होतात. उशिरा का होईना जरी ते जाणवलं की हो आपण ओव्हर एक्सप्रेस होतोय, निदान त्यावेळेस तरी आपण ते फिल्टर लावू शकतो की जेणेकरून आणखीन काही वादविवाद होणार नाही. आणि जेव्हा असा सराव होईल तेव्हा ऍज अ प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा हा अभ्यास आपल्याला खूप मदत करेल. आता माइंडफुलनेसचा एक अत्यंत महत्वाचा भाग असा की हा प्रयोग तुम्ही कधीही करू शकतात. एखादा बदाम असेल, एखादा बिस्किट असेल किंवा कुठलीही एखादी गोष्ट ती घ्यायची, हातामध्ये फक्त घेऊन ते बदाम, ते बिस्किट सगळ्या बाजूनी बघायचं. आकार कसा आहे, टेक्स्चर कसं आहे, त्याचं साईज, शेप कसा आहे, फक्त बघायचं. 2, 3, 4, 5 मिनिटं फक्त बघत राहायचं त्याच्याकडे.
हे बदाम हे बिस्किट कसं बरं तयार झालं असेल? फक्त बदामाचाच किंवा फक्त त्या एका पदार्थाचाच विचार, आणखीन काही नाही. सावकाशपणे ते जिभेवर ठेवायचं बिस्किट, डोळे बंद करून फक्त अनुभव घ्यायचा की त्याची जिभेवरची चव आपल्याला कशी लागते. आणि मग सावकाश, बका नाही, सावकाश एक एक घास जर आपण खाल्ला तर ते एक बिस्किट सुद्धा आपल्याला पोटभर होऊ शकतं. कल्पना करा, निदान आठवड्यातला एक नाश्ता, एक जेवण, सकाळचं किंवा रात्रीचं, असं आपण मन लावून शांतपणे जर करू शकलो, ते भावनिकतेचं व्यवस्थापन एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला नेईल. एक वेगळं समाधान आपल्याला मिळेल त्याच्यातून. ते झालं माइंडफुलनेस, म्हणजे वर्तमानाचा विचार. जितका वर्तमानाचा विचार आपण करू तितका आपण अधिक आनंदी, शांत, समाधानी, स्वस्थतेचा अनुभव आपण घेऊ शकतो. जिथे खरंच आनंद वाटतो ना तुम्हाला, मग पूर्ण त्या आनंदामध्येच डुबून जाणं. एक पिक्चर बघताना एन्जॉय करतोय ना आपण, मग पूर्ण पिक्चरच बघावा. तो पिक्चर बघत असताना लगेच ते असं कुठल्या तरी सोशल साईट वरती जगाला सांगण्याची आवश्यकता नाही की वॉचिंग एबीसी फिल्म विथ XYZ पीपल हॅव्हिंग फन. लोकांना काय करायचं की तुम्ही बाहुबली बघतायत की अंदाज अपना बघताय किंवा आणखीन काय करतात. आपण आपल्याला तो आनंद येतोय ना ते पूर्णपणे अनुभवणं की हो अरे आपण, तेव्हा मग आपल्या मराठीमध्ये खूप छान शब्द आहेत, तृप्ती येते तिथे की अरे हो एन्जॉय केलं. ते खाताना सुद्धा ते आधी मिसळीचा फोटो कधी अपलोड करतो ही शर्यत असते आपली. पीक इमोशन्स, भूक लागली आहे ना मिसळ, गरम गरम पाव पापड वगैरे आहे, कधीतरी आपण एकदा खातो ना, ते पूर्ण खाल्ल्यानंतर मग त्याच्यानंतर जगाला सांगायला काही हरकत नाही आज आम्ही इथली मिसळ खाल्ली असं. रिअलाइज युअर इमोशनल स्टेट. दिवसातून निदान 5 मिनिटं कधीतरी आपण आपल्या आजच्या दिवसाचा आढावा घेऊ शकतो का, की आज मला राग आला होता का कधी, आज मला कधी आनंद वाटला, आज मी कधी फ्रेश होतो आणि काय बरं कारण होतं आणि म्हणून मला उत्साह वाटला. तेव्हा जेव्हा असा 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, सिस्टमॅटिक सायंटिफिक रिसर्च हे झालेले आहेत आणि त्यांनी असं सांगितलंय की जेव्हा साधारण 2 ते 3 आठवडे तुम्ही रोज स्वतःचे असे इमोशनल स्टेटचा अभ्यास कराल, हळूहळू तुम्ही स्वतःच खूप इक्विप असाल. कारण तुम्हालाच म्हणजे आपल्यालाच आपलं कळेल की काय झालं की आपल्याला राग येतो, काय झालं की आपल्याला आपण एन्जॉय करतो. मग आपल्याकडे आपली ती लिस्ट असेल. जेव्हा आपण अधिक ताणाच्या किंवा अधिक म्हणजे अशा बिकट प्रसंगांमध्ये असू, तेव्हा आपल्यालाच हे माहिती असेल की आपण स्वतःला कसं नियमन करायचं, आपण स्वतःला आनंदी कसं करायचं. अशी एक यादी आपण आपली करू शकतो का की ह्या 10 गोष्टी केल्या किंवा या 10 गोष्टींपैकी कुठली एक गोष्ट केली की मला आनंद मिळतो, टीव्ही आणि व्हॉट्सअप सोडून. हो, फिरायला गेलं की मला बरं वाटतं, मी माझ्या या 2-3-4 मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोललो की मला चांगलं वाटतं, अमुक एखादं पुस्तक हे वाचलंय किंवा त्या विशिष्ट जागी बसून मी माझा जप असेल, ध्यानधारणा असेल, योग साधना असेल, काही आणखीन केलं की मला चांगलं वाटतं. आपल्याकडे ती आपली एक लिस्ट, जर अशी रिसोर्स लिस्ट म्हणतात याला, ती रिसोर्स लिस्ट जर आपल्याकडे असेल तर आपण आपल्या भावनिकतेचं व्यवस्थापन अधिक चांगलं हे करू शकतो. तोच भाग पुढे आणखीन इन डिटेल म्हणजे डेली रेकॉर्ड इमोशन्स. स्वतःशी प्रामाणिक असणं. कधीतरी असं होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकावरती पिक्चर पण आहे, वे ऑफ पीसफुल वॉरियर. इमोशन्स आर नॅचरल लाईक अ पासिंग वेदर, असं वाक्य आहे त्याच्यामध्ये. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा हे येत राहतं. कधीतरी आपण आनंदी असल्यानंतर असा कुठला तरी प्रसंग होणार आणि तिथे आपल्याला दुःख जाणवणार. ही आपल्या लाईफस्टाईलची एक आउटलाईन आहे. याच्यात हे होतं असं कोणीच नाहीये की राईट फ्रॉम डे 1 टू एंड 24 तास ती व्यक्ती आनंदी आहे. संत महात्मे जर सोडले तर अर्थात. सर्वसामान्यांचा जर आपण विचार केला तर हे मानसिक हिंदोळे आपण सातत्यानं अनुभवतो. म्हणून कुठल्याही एका भावनेचाच आपण अति विचार करत राहणं हेही योग्य नाही. म्हणून जर आपल्याला कधी वाटत असेल की हो आता माझं लक्ष लागत नाहीये, आता चिडचिड होते किंवा आता काही माझा मूड लागत नाहीये,
10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी हातातलं काम हे बाजूला ठेवून एकतर झोप, योगनिद्रा, श्वसन, वाचन किंवा काही आणखीन तो ब्रेक घेऊन मग नंतर पुन्हा ते काम करणं. तिथे स्वतःवर ते कंपल्शन करणं की नाही करायचं म्हणजे करायचंच आहे, कसं का असं ना आपण आजच्याच ते काम करून टाकू असं नको. अगदी गमतीचा भाग म्हणजे आपण आपल्याकडे मराठीत पण कसं म्हणतो जेवण करून टाकू, ते असं टाकू नको. ते नाही होते, मूड नसेल लागत, थोडा ब्रेक घेणं आणि मग ते काम करणं, इट इज ऍब्सोल्युटली ओके. मग हे आपण आणखीन एस्पेशली नात्यांमध्ये काय आणि कसं बरं हे वाढवू शकतो, हे कामाच्या ठिकाणी पण लागू आहे आणि घरात सुद्धा. स्वतःहून विचारणं, काय म्हणताय, कसे आहात, आजचा दिवस कसा गेला तुमचा. आई वडील बहीण भावंड कोणीही असेल, पण त्यांनी जर का चहा केला असेल, त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना अप्रिशिएट करणं हे फार महत्वाचं आहे. त्यांनी ते इमोशनल बॉन्डिंग खूप वाढतं. आई आजचा चहा खूप छान केला बरं का तू. आपण काय करतो, चहा छान झालाय आणि भाजीमध्ये जर का मीठ हे जास्त, अशी कशी तू भाजी केली, तिथे क्रेडिट देतो आपण की तुमच्यामुळे ती भाजी नीट नाही झाली चांगली. मग चांगलं झाल्यानंतर का बरं क्रेडिट नाही द्यावं आपण. तुम्ही चांगली भाजी केली, तुम्ही चांगला चहा केला. दूधवाला पेपरवाला असेल, कधीतरी दिवसातून जर कधी दारामध्ये अशी भेट वगैरे झाली, साधं थँक्यू तरी जरी आपण म्हटलं तरी ते एक इमोशनल कनेक्ट तो एक त्या व्यक्तीशी हा डेव्हलप असा नक्की होतो. 9 ते 5 आपलं ऑफिस आहे, 9:15 आपल्याला आपला एखादा सहकारी किंवा कलिग हा दिसला, आपल्याला आपण त्याचा ड्रेस बघितला, तो आवडला आणि आपल्याला खरंच चांगलं दिसतंय. मग संध्याकाळी 5 वाजता कौतुक करायचं का त्या व्यक्तीचं, अरे तू आज या ड्रेसमध्ये खूप छान दिसतोय बरं का. बिंग इन प्रेझेंट. सकाळी 9:15 जर आपण तिथे बघतोय आणि आपल्याला जाणवतंय हो की ती व्यक्ती या ड्रेसमध्ये चांगली दिसतीये, अप्रिशिएट. हा ड्रेस चांगला सूट होतोय तुम्हाला किंवा तुम्ही या ड्रेसमध्ये चांगले दिसताय, इट इज गुड. सध्या या गोष्टींवरती मर्यादा आहेत मान्य, पण हे जेव्हा कधी लवकरात लवकर नक्की सुरू होईल. पण जेव्हा कधी सुरू होईल तेव्हा शेक हँड करणं, जवळच्या व्यक्ती आणि विश्वासातल्या व्यक्तींना स्माईल असेल, हग असेल, अवघड आहे हल्ली आणि महाग पण झालंय. असं एक स्माईल देणं हे थोडं हाय कॉस्ट अशा कॅटेगरीत जात आहे हल्ली. पटकन हसूही येत नाही आणि हसलं तर अरे मग ती लोक काय म्हणतील, अशी कशी स्माईल दिली, असं आपणच आपल्या, ती व्यक्ती काय विचार करते हे आपल्याला एकतर कळत पण नाही, पण आपणच काहीतरी अज्युम करतो की अरे मी स्माईल दिली आणि मी म्हणून बोलायला गेलो तर त्या व्यक्तीला काय वाटेल, जाऊ दे बाबा. तोही एक भाग. आणि बिहेवियरल बायडिंग. कधीतरी एखादं चॉकलेट, हे हाय कॉस्ट वगैरे असं करायला पाहिजे असं नाही, पण एखादं चॉकलेट आपण आपल्याच आईला, आपल्याच वडिलांना, आपल्याच पार्टनरला आपण देऊ शकतो का, सरप्राईज म्हणून, कौतुक म्हणून. आपल्या कलिग्सला कधीतरी एक ॲज अ बुक आहे स्वतःहून एक सरप्राईज म्हणून. त्याच्याने सुद्धा आता फक्त कल्पना जरी केली तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्की आनंद देतात की अरे हो असं आपण करू शकतो, हे करता येईल, असं होऊ शकतं. हा भाग. मग प्रेरणा, भावना रोजच्या जीवनामध्ये त्यांचा काय आणि कसा रोल आहे हे सगळं आपण बघितलं. पण जे आपलं मूळ आहे, कोर जे आहे, YCB, योग काउन्सिलिंग बोर्ड, मग त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्याचा नेमका काय बरं संबंध आहे. एक बातमी ऐकली की थर्ड वेव्ह, की लगेच आपल्याला काळजी वाटते, भीती वाटते. साहजिक आहे, स्वाभाविक आहे. अनेक जण स्वतः अनुभवलं असेल, जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत अनुभवलं असेल. पण मग हे मानसिक स्वास्थ्याचं असं महत्व का बरं. कारण की होऊ नये अर्थात, पण शक्यता जी एक आहे की आता जसं हे एक पॅन्डेमिक आहे, सायकोलॉजिकल पॅन्डेमिक येऊ नये पुढच्या 5-10 वर्षांमध्ये. कारण WHO स्टॅटिस्टिक्स जे आहेत ते स्टॅटिस्टिक्स काहीतरी वेगळंच सांगतायत. स्पेशली भारताच्या बाबतीत त्यांचं आणखीन वेगळंच आहे की जिथे दर 4 व्यक्तींमागे किमान एका व्यक्तीला तरी
आयुष्यामधून ती व्यक्ती निदान एकदा तरी डिप्रेशनच्या फेज मधून जाईल. आणि जर का डिप्रेशनवरती काही उपचार हे वेळीच नाही झाले, मग ते योगोपचार असतील किंवा मानसोपचार असतील, मग त्या डिप्रेशनचं शेवटचं टोक हे सुसाईड आहे. म्हणून मानसिक स्वास्थ्य आपल्या सगळ्यांसाठी तेवढंच महत्वाचं आहे. मग तिथे योगाचा विचार आपण आणखीन सखोलपणे कसा करू शकतो? लेमॅन्स अप्रोच जर बघितला की ठीक आहे, योगा करतात म्हणजे काय तर हातवारे करतात इतकंच, किंवा आसनं. पण त्याच्याही पलीकडे जीवनशैली म्हणून आपण योगाचा विचार करू शकतो का, की जिथे आसनांचा नियमितपणे सराव असेल, तिथे प्राणायाम सुद्धा असेल, आणि योग म्हटल्यानंतर मग तिथे कर्मयोग सुद्धा आलं. दिवसभरातली निदान कुठली तरी एक तरी कृती, एखादं काम विदाउट रिझल्ट, विदाउट थिंकिंग अबाउट एंड रिझल्ट, पण केवळ ते करणं आपलं काम आहे म्हणून आवडीनं आणि अधिक सकारात्मकतेनं आपण करू शकतो का? काय रिझल्ट मिळतील ह्याचा शक्य तितका कमी विचार. योग निद्रेचा आपल्या सगळ्यांना अनेक फायदे माहिती आहेत, त्याच्यामुळे मी आणखीन डिटेल आता नाही जाणार त्याच्यामध्ये. पण तो सराव की जिथे दुपारचे वामकुक्षित क्लास सुद्धा, मध्यंतरी एक पुस्तक वाचनामध्ये आलं, माझा साक्षात्कारी हृदयरोग, डॉक्टर अभय बंगांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या योग विद्याधामचा आणि इव्हन गुरुजींचा योग निद्रेचा 2 चॅप्टर्स व्यवस्थित सेपरेट त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. डॉक्टर असून त्यांना वयाच्या 40 किंवा 42व्या वर्षी हार्ट अटॅक आला. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची संपूर्ण जीवनशैली कशी बदलली आणि त्याच्यामध्ये त्यांना योगाची मदत कशी झाली, हे सगळं त्या जेमतेम 100-125 अशा पानी पुस्तकात आहे. मराठीत आहे अभय बंगांचं पुस्तक, माझा साक्षात्कारी हृदयरोग. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी इन डिटेल एक्सप्लेन केलेल्या आहेत, की दुपारी 1 तास 2-2 तास असं आपण झोपण्यापेक्षा 15 मिनिटाची जर का योग निद्रा आपण फॉलो केली, 15 मिनिटामध्ये आपल्याला 1-1.5 तास गाढ झोपेचा आनंद, समाधानही आपल्याला मिळतं, उत्साह पण आपल्याला नंतर जाणवतो आणि आपण अधिक ऍक्टिव्ह तिथे असतो. मंत्रांचा भाग आहे, हवन असेल, पठण असेल, सकारात्मकतेचा भाग सुद्धा, आणि मग अनेक आसनं आहेत. आसनांचं काही इन्स्टिट्यूटमध्ये, इंडियन आणि वेस्टर्न सुद्धा, काही इन्स्टिट्यूटनी त्या आसनांचा मानसिकतेशी काय आणि कसा संबंध आहे तेही सांगितलेलं आहे. सर्वांगासन आहे. अर्थात कल्पना आपण सहज करू शकतो की जेव्हा अशा पद्धतीचं आसन आपण करतो तेव्हा तो आळशीपणा नक्की जातो आपला तिथे. इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश किंवा अगदी कमी झोप असणं, ते म्हणजे इन्सोमनिया. हायपरसोमनिया म्हणजे अतिनिद्रा. आणि डिप्रेशनसाठी सुद्धा का बरं? कारण जे आपण भावनेशी संबंधित जे काही जैविक बदल बघितले, न्यूरो ट्रान्समीटर असेल किंवा अन्य काही, तर इथे बघा की जेव्हा असा हा रोजचा सराव असेल सकाळ संध्याकाळ, मेंदूच्या त्या भागांना त्या एका विशिष्ट पद्धतीनं ते प्रेशर, ते स्टिम्युलेशन मिळतंय. आणि म्हणून आसनांचा मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा खूप जवळचा संबंध आहे. आसनांनी आपण फक्त स्लिम ट्रिम होतो किंवा एक योगा ऍज अ ट्रेंड किंवा फॅशन आहे म्हणून नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. शीर्षासन पण आहे. हे शीर्षासन बघितल्यानंतर एक गोष्ट नेहमी आठवते की पूर्वी एकदा सकाळमध्ये जेव्हा चिंटू येत होतं, तेव्हा एकदा चिंटू आणि चिंटूचे बाबा जेव्हा शीर्षासन करत होते आणि शीर्षासनाच्या अवस्थेमध्ये चिंटूचे बाबा त्याला ते सगळे एक एक फायदे सांगत होते की काय होतं, कसं होतं, का बरं करायला पाहिजे. आणि मग तेव्हा चिंटू सहज म्हणतो की मला आणखीन एक फायदा समजला शीर्षासनाचा. तर कोणता? माझा रबरी बॉल हरवला होता, तो आता त्या कपाटाच्या खाली गेला, ते मला शीर्षासन केल्यामुळे समजलं. एक गमतीचा भाग, पण भीती असेल, स्मृतीवरती सुद्धा हे शीर्षासन अनेकदा असं काम करतं. हे बिहार स्कूल ऑफ योग आहे आणि आणखीन बाकीचे सुद्धा हे वेस्टर्न कंट्रीज मधले योगाशी संबंधित जे इन्स्टिट्यूट्स आहेत, एस व्यासा वगैरे असेल, त्यांच्या त्या रिसर्च मधून आलेले हे फाइंडिंग्स आहेत.
हे जनरलाइज करणं अवघड आहे, म्हणून मी आता असं लगेच नाही सांगणार की सगळ्या ADHDच्या मुलांसाठी पश्चिमोत्तानासन हमखास उपयोगी आहे. पण काही एखाद दोन संशोधनांमध्ये असं समोर आलेलं आहे की ऍज अ सपोर्टेड टूल म्हणून, अर्थात बाकीचे जे काही एकूण बिहेवियर थेरपी असेल किंवा काही जे एकूण टेक्निकल गोष्टी, पण त्याच्या सोबत जर पश्चिमोत्तानासनाचा जर उपयोग किंवा सराव असेल आणि जितक्या लहान वयापासून ते मूल तसं करत असेल तेवढं ती चंचलता कमी होते. कारण अर्थात हे पोझिशन आली, हे स्ट्रेचिंग असेल, हा सगळा भाग तिथे येतो. कुठल्याही विषयाचा अभ्यास फक्त वरवर करणं हा एक मार्ग झाला आणि तोच विषय समजून घेऊन सर्वांगाने जर तो विषय आपण समजून घेतला तर आपल्याला अधिक बारकावे त्यातले समजतात. त्या भुजंगासन अर्थात त्याचा उपयोग एकाग्रतेसाठी असेल आणि अन्य गोष्टींसाठी पण होतो. अर्थात प्राणायाम आहे, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हे अत्यंत असं महत्वाचं आहे. काळजी, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि काळजीसाठी का बरं? कारण की नैराश्य, काळजी आणि ताणतणाव या तीनही अवस्थांमध्ये आपलं मन, आपलं चित्त, ज्याला आपण योगामध्ये म्हणू चित्तवृत्ती निरोध, ह्या गोष्टी एके ठिकाणी राहतच नाही. सातत्यानं हे पुढचे विचार असतात. आपली परीक्षा कधी होईल, होणार की नाही होणार, ऑनलाईन की ऑफलाईन, मग रिझल्ट कसा लागेल, मग थर्ड वेव्ह येणार की नाही येणार, काय असेल कसं असेल, ही काळजी आहे. आणि डिप्रेशन मध्ये आपण सारखं जी गोष्ट होऊन गेलेली आहे त्याचाच विचार करतो. पण जे आपण माइंडफुलनेस बद्दल बोललो तोच भाग हे प्राणायामामध्ये आहे की निदान ते 1-2 मिनिटं का होईना सरावाचा भाग म्हणून आपण फक्त आणि फक्त त्या एकाच विचारांमध्ये स्वतःला तिथे झोकून देत असतो. म्हणून त्रिकोणासन आहे. अपार्ट फ्रॉम फ्लेक्झिबिलिटी, आपल्या मनाचं एक स्थिरता सुद्धा इथे ती वाढते. अगदी थोडक्यात अष्टांग योगाचा संबंध आणि मानसिक स्वास्थ्य काय आहे आणि कसं आहे. यम, काय करावं आणि कसं करावं. कुठलीही गोष्ट करताना जेव्हा आपल्याकडे त्याची आउटलाईन असेल किंवा गाईडलाईन असेल तर ते काम आपण अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतो. नुसतं रॅन्डमली सुरू केलं तर काय करायचंय, कसं करायचंय, ते काम कधी थांबवायचंय आणि काय हे काहीच माहिती नसेल तर ते अंधारामध्ये तीर मारल्यासारखं होईल. मानसिक स्वास्थ्यासाठी यम अत्यंत महत्वाचे आहेत की जिथे आपण स्वतःला शिस्त लावतो. यम, नियम, आसन आणि एकूणच अष्टांग योगासाठी एक गोष्ट जी एकदा गंधर सरांकडूनच ऐकली, त्यांच्या फॉरेनर्सचे जे एक कोर्सेस असतात किंवा वर्ग असतात तिथे, अगदी थोडक्यात ती गोष्ट अशी की एक राजा होता आणि त्याचा वाढदिवस होता. अनेकांनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू आणल्या. एक अरबी माणूस आला आणि त्यांनी 4 उमदे घोडे दिले त्याला, राजाला हॅपी बर्थडे म्हणून, आणि मग तो माणूस निघून गेला. इतके 4 चांगल्या उत्तम प्रतीचे असे घोडे आहेत म्हणून मग राजाने विचार केला की एक राऊंड मारून येऊ, एक ट्रायल घेऊ. त्या घोड्याने राजाला स्वतःच्या पाठीवरती बसूच दिलं नाही. त्या राज्यातल्या सगळ्यांनी प्रयत्न केले पण ते घोडे स्वतःच्या पाठीवर कोणालाही बसू देत नव्हते. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 1-1.5 महिना निघून गेला आणि मग शेवटी त्या राज्याच्या म्हणजे एका टोकाला जो एक अडाणी शेतकरी माणूस होता त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली. इतक्या लोकांनी प्रयत्न केले, आपणही आपल्या परीने करून बघूया असा विचार करून तो त्याचं सगळं जे काही होतं बेसिक ते आवरलं त्यांनी. आणि मग नंतर निवांतपणे तो राजाला भेटायला आला आणि असं म्हणाला की मी प्रयत्न करू का. राजाने परवानगी दिली पण या अडाणी शेतकऱ्यानं अट घातली राजाला. तो म्हणाला की 4ही घोड्यांना मी आता माझ्याकडे घेऊन जाईन 1 महिन्यासाठी आणि 1 महिन्यामध्ये तुमच्यापैकी कोणी माझ्याकडे फिरकायचं पण नाही. 1 महिन्यानंतर मी तुम्हाला आणून देईन. आता राजाला प्रश्न पडला की हा शेतकरी मला काय अट घालतोय आणि हा काय करेल. पण मग शेवटी प्रधान असं म्हणाला की असंही ते 4 घोड्यांचा उपयोग आपल्याला काहीच नाहीये आणि आता विश्वास ठेवण्याशिवाय दुसरं काहीच ऑप्शन नाहीये. आणले परत तर आणले आणि नाही आणले तरी मग आपला लॉस काही नाहीये. राजाला ते पटलं. राजाने
तर मी तशी परवानगी दिली. 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर जे बघितलं ते सगळ्यांनाच एकदम जादुई वाटलं. 1 महिन्यानंतर हा अडाणी शेतकरी टप्प्याटप्प्यानं त्या एकेका घोड्यावरती बसून IT मध्ये तो त्या घोड्यांना घेऊन राजाकडे आला. राजा म्हणाला की आपल्यामध्ये आधी जे डील ठरलं होतं ते 1 लाखाचं होतं, पण मला खूप आवडलं, मी तुला 4 लाख देतो. तो म्हणाला की ठीक आहे, चालेल, थँक्यू. असं म्हणून तो निघणार तेवढ्यात राजाने विचारलं की तू काय केलं नेमकं ते मला सांग. अडाणी शेतकरी असं म्हणाला की जेव्हा हे घोडे मी तुमच्याकडून असं घेऊन गेलो त्यांना, जे माझं शेत आहे त्या शेतामध्ये त्यांना मोकळं सोडलं. त्या घोड्यांना हे समजलं की ह्या शेतामध्ये आपण मोकळे आहोत, पण त्याच वेळेस त्यांना हे पण कळालं की ह्या शेताला कुंपण आहे, या कुंपणाच्या आत आपण मोकळे आहोत. पहिल्या आठवड्यामध्ये मी या घोड्यांसोबत फिरण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी मला स्वीकारलं नाही, पण नंतर त्यांना सवय झाली आणि मग मी त्यांच्यासोबत तिथे शेतामध्ये फिरायला लागलो. मग दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्या घोड्यांवरती बसून हिंडण्या फिरण्याचा मी सराव केला. सुरुवातीला त्यांना ते आवडलं नाही, त्यांनी मला स्वीकारलं नाही, पण नंतर मात्र त्यांना सवय झाली आणि मग नंतर एक एक करत मी त्या घोड्याला माझी सवय करून दिली आणि आता हा 4था आठवडा शेवट आहे. त्यांना आता माझी सवय झालीये. मी इथे आणलं त्यांना. राजाला कौतुक वाटलं. राजाने अगदी व्यवस्थित शाही सत्कार वगैरे करून निरोप दिला. राजाचा जो प्रधान होता त्यांनी राजाला असा प्रश्न विचारला की काय समजलं या सगळ्यातून. राजा असं म्हणाला की घोड्याला कसं शिकवायचं ते समजलं. मग तेव्हा प्रधान असं म्हणाला की नाही राजा, ही गोष्ट फक्त या घोड्यांपुरती मर्यादित नाही. आपण आपल्या मनाला वळण कसं लावावं, सवय कशी लावावी, हे सुद्धा हे ह्याच्यातून समजतं. अनेक गोष्टींची आपल्याला सवय नसते, पण ती सवय जर आपण टप्प्याटप्प्यानं लावून घेतली, आपण आपल्याच मनाचे जर का मित्र झालो, तर कुठलीही सवय आपण आपल्या मनाला लावू शकतो. ते कुंपण म्हणजे हे यम नियम आहेत. काय करायचं आणि काय नाही करायचं हे पण आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, तर आपण अधिक स्वस्थतेचा अनुभव घेऊ शकतो. आसनांबद्दल अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि प्राणायाम सुद्धा. नियमांमधला एक अत्यंत महत्वाचा भाग जो सायकोथेरपीमध्ये एक REBT म्हणून आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, त्यातल्या एका तत्वाशी ईश्वर प्रणिधान ही संकल्पना अत्यंत जवळची आहे. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय तर सरेंडर टू गॉड किंवा एक प्रकारे शरणागतीची भावना. आपल्याला जे जे करणं शक्य आहे, जे जे आपण करू शकतो ते आपण आधी नक्की करावं. पूर्ण प्रयत्नांनी स्वतःला झोकून देऊन ते करावं. पण तरीही एक भाग असा असतो की जो आपल्या हातात नसतो आणि तिथे आपल्या त्या इष्टदेवतेकडे, आराध्य देवतेकडे, उपास्य देवतेकडे शरणागत होणं हे कधीही चांगलं. मानसिक दृष्टिकोनाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा REBT मध्ये फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स आउट ऑफ कंट्रोल असं म्हणतात त्यांना. मला काय करता येणं आहे तो विचार मी आधी करीन, त्याच्यावरती मी जास्त लक्ष देईन. एक विद्यार्थी म्हणून जर विचार केला तर त्या एका विषयाचा अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायचा, कोणाशी कसं डिस्कस करायचं हे माझ्या हातात आहे, हे मी नक्की करू शकतो. पण ती एक्झाम होणार का नाही होणार, ती कशी होणार, केव्हा होणार, काय रिझल्ट लागेल, कोण पास कोण नापास, फॅक्टर्स आउट ऑफ कंट्रोल. ज्या गोष्टी मुळात माझ्या हातातच नाहीये त्यांचा विचार मी कशाला आणि कितपत करावा. ईश्वर प्रणिधान अर्थात प्रत्याहार, हे YCB 2 मध्ये हा भाग आपण इन डिटेल डिस्कस केलेला आहे. अर्थात आपल्याला अनेकांना ते आठवतही असेल की खरंच आपण कितपत प्रत्याहार हे फॉलो करतो आणि बाय अप्लाइंग ऑल द सेन्सेस. धारणा, एकाग्रतेचा संबंध फार महत्वाचा आहे. अ पर्पजफुल मेंटल ऍक्टिव्हिटी इज व्हॉट इज अटेन्शन, अशी एक अटेन्शनची व्याख्या आहे मानसशास्त्रामध्ये. हेतुपूर्वकपणे आपण किती एका गोष्टीवरती चिंतन, विचार, मनन हे आपण करत असतो. ध्यान धारणा अर्थात मेडिटेशन, रोजचा सराव तो फार महत्वाचा आहे, तर आपल्याला ते स्वास्थ्य हे नक्की मिळतं. आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, समाधी म्हणजे जंगलात जाऊन आसन टाकून तीच समाधी असं नाही. अब्राहम मॅस्लोनी, आपण कालही तो एक भाग बघितला,
स्वयंपाक करताना सुद्धा आपल्या घरातली ती गृहिणी, आई असेल, ताई असेल, आपली पत्नी असेल, फक्त पोळी तर पोळी, पण त्या पोळ्या करताना सुद्धा स्वतःला पूर्ण विसरून जाणं हे सुद्धा सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. एखादं काम आपण करतोय, ते काम करताना आपण स्वतःला झोकून देणं आणि पूर्णपणे त्या कामाचाच विचार, ते काम कसं होईल, कोणाला आवडेल, काय आपल्याला रिस्पॉन्स रिॲक्शन मिळेल, हा भाग नाही तिथे. म्हणजे अर्थात तो कमी, पण मूळ म्हणजे की कृतीचा आनंद किंवा आपण प्रवासाचा आनंद घेतोय का, तो फार महत्वाचा भाग आहे. अगदी थोडक्यात जर हे डिस्कस किंवा समराईज असं करायचं झालं तर जितका योगाचा सराव हा जास्त असेल तेवढं मानसिक स्वास्थ्य सुद्धा जास्त. मानसिक क्लेश, व्याधी, मनस्ताप आपण ज्याला म्हणू, आपले हट्ट, आपल्या अपेक्षा ज्या असतात त्या हळूहळू यामध्ये तिथे कमी होतात आणि अधिक मानसिक दृष्ट्या शांतता आणि स्वस्थता ही आपण अनुभवतो. योगिक दृष्ट्या मानसिक स्वास्थ्य म्हणजे थोडक्यात या 5 ते 6 गोष्टी. आसनांचा सराव तर आहेच, सात्विक आहार, खूप तामसी आणि खूप सातत्यानं जर का बाहेरच खाणं सेवन करत असो आपण, तर अर्थात त्या वासना, ते विचार आणि ते सगळं मग ऍसिडिटी होणं किंवा जळजळ होणं किंवा बाकीचं सगळं आपण अनुभवतो. म्हणून सात्विक आहाराचा आग्रह हा अत्यंत महत्वाचा आहे. गंधार सर जे असं नेहमी म्हणतात की कम्प्लीट सायलेन्स व्हाईल इटिंग, निदान सुरुवातीला आठवड्यातून एक आहार तरी, एक नाश्ता तरी पूर्ण मौनामध्ये करणं. आणि मौनामध्ये म्हणजे आपण जसं मगाशी म्हटलं माइंडफुलनेस, की तो एक घास खाताना फक्त त्या घासाचाच विचार, कसं खातोय, काय खातोय, अंतर्मुख होतोय का आपण, आपले विचार, आपले इंटेन्शन्स, आपण या सगळ्याचा विचार करू शकतोय का तेव्हा. हवन मंत्र तेही अत्यंत महत्वाचं आहे. आणि अर्थात कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग, अशा गोष्टींचा सराव जितका जास्त तितकं मानसिक स्वास्थ्य सुद्धा हे जास्त. इंग्लिशमध्ये सेरेनिटी अशी प्रेयर आहे, त्याचं आदरणीय डॉक्टर नाडकर्णी यांनी हे मराठी केलेलं असं भाषांतर. आणि हा भाग म्हणजेच ईश्वर प्रणिधान नियमनामधलं, जे टाळणे अशक्य, पेशन्स, टॉलरन्स, दे शक्ती ते सहाय्य, जे शक्य साध्य आहे, जे जे करू शकतोय 10% तर 10%, पण ते करायचा तो एक निर्धार, म्हणजे ज्याला गीतेमध्ये कृतनिश्चय आपण म्हणू, तो भाग. काय शक्य आहे, काय अशक्य आहे, कळू दे देवा, मी तुला शरण आलेलो आहे, दे बुद्धी देवराया, तो भाग. म्हणून आरेबिटीतलं फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स आउट ऑफ कंट्रोल ही प्रार्थना आणि ईश्वर प्रणिधान, मानसिक स्वास्थ्य आणि योगिक असा दृष्टिकोन, या सगळ्या पद्धतीनं आपण एक धावता आढावा आपल्या कालच्या आणि आजच्या व्याख्यानांमध्ये आपण बघितला. आय होप समजले असेल. काही शंका असतील, काही आणखीन डाऊट्स असेल किंवा डिस्कस करायचं असेल, नक्की विचारा. आय होप की तुम्हाला उशीर होत नसेल. 7 ते 8 ची एक आपली वेळ आहे. येस, ओपन टू यू. हरिओम सर. खूपच छान तुम्ही समजवलं. म्हणजे खरं त्या स्लाइड वाचल्यानंतर त्या इतक्या किचकट वाटत होत्या की आपल्याला हे खरंच करणार आहे की नाही. पण जेव्हा पण तुम्ही प्रत्येक एक स्लाइड एक्सप्लेन करत होता तेव्हा ते अगदी मनापासून पटत होते आणि असं वाटतंय की त्या दिशेने प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. आणि तो विषय खरंच तुम्ही दोन्ही व्याख्यानातनं आम्हाला खूप सोपा करून समजवला. आय होप की परीक्षेत पण आम्हाला तो सहजतेने पटकन त्याचे उत्तर सगळे यावेत. आणि फक्त या संदर्भात काय विचारलं जाऊ शकतं सर म्हणजे परीक्षेत? बर, एमसीक्यूचा भाग जर आपण कन्सिडर केला तर मोस्टली जे आपण काल डिस्कस केलं की नेमकी मानसशास्त्राची व्याख्या काय, इतिहासाचा भाग, रचनात्मकवाद कोणी सांगितला, त्याच्यानंतर कार्यात्मकवाद, फ्रॉइड हे नाव कशाशी संबंधित आहे, अल्बर्ट बंडुरा हे नाव कशाशी संबंधित आहे, अभिजात अभिसंधान की कारक अभिसंधान, उत्तर आहे ते म्हणजे निरीक्षणात्मक अध्ययन, ऑब्झर्वेशनल लर्निंग.
अशा पद्धतीचे प्रश्न जे आपण डिस्कस केले आहेत किंवा जे जे पॉइंट्स आहेत सो त्याच पद्धतीनं ते येईल. आणखीन त्याच्या बाहेरचं काही येईल अशातला भाग नाही. ठीक आहे. या स्लाइड्स आम्हाला मिळतील ना सर? हो हो, नक्की नक्की. धन्यवाद सर. हरिओम. हो हो. स्मिता मॅडम पण आहेत. येस, आणखीन काही डाऊट? कोणाला काही शंका विचारायच्या आहेत का? सर विचारतायत त्याप्रमाणे बघा, तसं सांगायला किंवा मला सरांच्या शंका नाहीचे दोन अर्थ असतात. नाही सर, पण तुम्ही जे आता काय तुमच्याच व्याख्यानातले काही शब्द वापरायचे म्हटलं तर तुम्ही खूप चांगलं प्रेरणा दिलेली आहे आणि त्याच्या भावना सगळ्यांना नियंत्रित ठेवून ते ऐकण्याची नक्कीच तुम्ही त्यांना हे केलेलं आहे, त्यामुळे ते न समजलं असं नसणार आहे. बर बर बर. हरिओम सर. हरिओम. वायसीपी पेक्षा रोजच्या जीवनात म्हणजे आम्ही रोज जगताना जे यूज होणारा नॉलेज तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, म्हणजे घरात सुद्धा होणारी चिडचिड म्हणा किंवा मानसिक ताणतणाव येणारा, तो कमी होण्यासाठी खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत. डेली यूज साठी खूप उपयोगी होतील. थँक्यू सर. आता मी सगळ्यांच्या वतीने मी एक फक्त मला जी शंका आली ती विचारतोय फक्त. हो हो. मला वाटतं ती सगळ्यांच्याकडे आहे आणि मला त्याचं उत्तरही माहिती आहे, पण तरी मला तुमच्याकडनं थोडंसं त्याचा कसं करता येईल. माइंडफुलनेस मध्ये तुम्ही जेव्हा म्हणलात की एखादा बदाम किंवा तो बिस्किट जे घेतो आपण ते, तर मी जेव्हा बदाम समोर घेतलाय त्यावेळेला मला बदाम खाताना त्याच्यावरती मी कॉन्सन्ट्रेट करणार आहे किंवा त्याच्यावर एकाग्र करून त्या फक्त बदामाचाच आहे, पण कधीतरी कुठेतरी त्याच वेळेला स्मृतीमध्ये मला अक्रोड दिसत असेल किंवा बिस्किटच्या मध्ये मला ते क्रीम बिस्किट आहे समोर पार्लेजी किंवा लहानपणी मी पार्लेजी खात होतो, तर ह्या गोष्टी तिथं आपण कशा टाळू शकतो? म्हणजे तुम्ही म्हणता तसं माइंडफुलनेस तिथं आहे, तो करण्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी म्हणजे वर्तमानात जगण्यासाठी भूतकाळाला कसं मागं ठेवायचं, भविष्याचा तर प्रश्नच नाहीये, पण भूतकाळाला मागं कसं ठेवायचं या टेक्निक कुठं असतात? त्याला आता पुन्हा दोन गोष्टी एक अशा, एक म्हणजे की त्याला जर आपण अष्टांग योग किंवा आरबीटीची वगैरे जर जोड दिली अभ्यासाने, अर्थात की मुळात जे होऊन गेलेलं आहे सकारात्मक असेल किंवा नकारात्मक, बरं, त्याच्यामध्ये आपण असं पुन्हा मागे जाऊन काही ऍडजस्ट करू शकतो हा ऑप्शन नाहीये रिवाइंड वाला. मग त्याच्यामध्ये आपण आणखीन आता विचार करून आपल्याला काय बरं मिळणार प्रॅक्टिकली स्पीकिंग, अशा पद्धतीनं एक आपण विचार करण्याची सवय जर लावली तर तो एक भाग. आणि दुसरं आणखीन असं की म्हणजे जे एक बुद्धांच्या बाबतीत म्हणतात की अगदी तटस्थपणे की एका विचारानंतर आणखीन दुसरा विचार येतोय तो येऊ द्या, त्या विचारामध्ये अटॅच होण्याची सवय नको. म्हणजे आपण जसं ते नदीच्या किनारी आहोत आणि आपण प्रवाहाकडे बघतोय, एखादं काहीतरी पान असेल फूल असेल ते आपण दूर बघितलं, ते जवळ आलं आणि पुन्हा आणखीन पुढे गेलं. एकदा क्रॅकजॅक आलं, एकदा मोनॅको आलं, एकदा क्रीम आलं, एकदा ओरिओ आलं, असू दे, त्याच्यात आणखीन पुढे गुंतणं शक्यतो नको. आणि अर्थात हे सवयीनं नक्की होईल, आपले पेशन्स तिथे नक्की टेस्ट होतात. खूप खूप धन्यवाद सर. येस, नक्की. येस, निश्चित. आणि मला तन्मयजी मला एक सांगायचं आहे, मला वाटतं हे स्लाइड्स मध्ये आजची ती शेवटची स्लाइड जी होती ना, हो हो, ती बहुधा ऍड झालेली दिसते तुमची. हो हो, ती आजच ऍड केली मी, हे पाठवतो तुम्हाला. हो, मी बोलतो तुमच्याशी आधी, आता लेक्चर संपलं की मी 1-2 मिनिटात बोलतो तुमच्याशी. बर बर, मग नंतर तुम्ही मला पाठवा. चालेल चालेल. 2 मिनिटं बोलायचंय तुमच्याशी. हो हो हो. तर एक प्रश्न आहे. हो हो, बोला बोला. म्हणजे हे माझ्याशी निगडीत नाहीये, परंतु एक विचारायचं आहे मला की आता एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला कसं होतंय की आता जे जेवण समोर आहे ना
कोणताही पदार्थ असो, तो पदार्थ तो खाऊशी नाही वाटत त्याला. जो म्हणजे भूतकाळात कधी केलेला असेल तो पदार्थ आठवतो आणि तो खाऊशी वाटतो. मग हे ह्याचा मानसिकतेशी काही संबंध जोडू शकतो का आपण? म्हणजे आता जे समोर आहे ते न खाता आधी जे काही खाल्लं होतं तेच सारखं आठवतं आणि तेच खावंसं वाटतं असं. हा, म्हणजे हे आताचं जे आहे ना ते पण खात नाहीत, पण हो. आधीच जे आठवून मग ते त्याचं कसं दिसत होतं, काय दिसत होतं, त्याच्यानुसार परत ते खावंसं वाटतं त्यांना. हो मग हो हे हो. कशामुळे होतं असं? ते म्हणजे मानसिकते रिलेटेड असू शकतं का असं काही? नक्की नक्की हे मानसिकतेशी संबंधित आहे. अर्थात इथे काही चूक गैर किंवा अपसामान्य वगैरे असं काही नाही, पण अर्थात ती त्या व्यक्तीची आवड आपण म्हणू की आता जर का पोळी भाजी ही समोर आहे पण त्याला ती पोळी भाजी नाही आवडत, त्याला ते 8 दिवसापूर्वी मिसळ पाव जो खाल्ला तोच खावासा वाटतोय, कारण ती चव, ती आवड, त्या काही स्मृती, ती अटॅचमेंट ही त्या व्यक्तीसाठी जास्त आहे आताच्या भाजी पोळीपेक्षा. म्हणून पण सर कसं होतं की आत्ताची भाजीपोळी पण आता जेव्हा मिसळपाव खायला ना मग ते आत्ताची भाजीपोळी आधी केलेली असेल ना मग ती खावीशी वाटते, म्हणजे असं स्विच होत राहतं सर. मग त्याला एक भाग म्हणजे की जे समोर आहे त्याचा आपण किती सहजतेनं आणि आनंदानं स्वीकार करतो. आता पोळी भाजी तर पोळी भाजी आणि मिसळपाव तर मिसळपाव, पिठलं भाकरी तर पिठलं भाकरी किंवा श्रीखंडपुरी तर श्रीखंडपुरी. म्हणजे हे गोंदावलेकर महाराजांच्या चरित्र आणि घेऊन प्रवचनात सुद्धा तो एक भाग आहे की आपल्याकडे जर हे पिठलं भाकरी खायचं असं असेल किंवा ते एकूण खायची वेळ आली, ते सुद्धा इतक्या चवीनं इतक्या आनंदानं खावं, समोरच्याला सुद्धा त्याचं कौतुक वाटावं, अरे हा किती आनंदानं खातोय असं. म्हणजे अरे आपल्याकडे पिठला भाकरी आणि तो कसं श्रीखंडपुरी खातोय, ती तक्रार करण्यापेक्षा जे आहे ते आपण अधिक आनंदानं कसं खाऊ शकतो, तो सराव, तो एकूण विचारांमधली ज्याला आपण दृष्टिकोन म्हणू किंवा स्पष्टता, अर्थात की हे आहे हे असं आहे, शक्य असेल तर बदल करू शकतो आणि जर शक्य नाहीये तर मग आनंदानं स्वीकारणं, हा एक भाग त्याच्यात आहे. रुजुताई बोला. रुजुताई बोला. थोडासा डायरेक्ट आपल्या विषयाशी नाही पण संबंधित आहे की सध्या एक ब्रेन योगा. आवाज खूप कमी येतोय मॅडम तुमचा. एक मिनिट सर, एकच मिनिट मी मोठा करते. फुल आहे साऊंड सर, येतो ऐकू? कमी आहे, खूप खूप कमी आहे. आता येतोय? बरं तुम्ही बोला, बघू आम्ही सांगतो मग. ओके. आता सध्याची नवीन एक शाखा किंवा काय म्हणूया एक नवीन ट्रेंड सध्या चालू आहे ब्रेन योगा या नावाने. बर. हा, की ज्याच्यामध्ये काही हाताच्या किंवा पायाच्या हालचाली, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांशी कोऑर्डिनेशन केलं जातं, अशा पद्धतीचं काही नवीन नवीन ट्रेंड्स येत आहेत. तर त्याच्यावरती खरोखर संशोधन झालेलं आहे का या संदर्भात, आणि याचा लहान मुलांच्या मानसिक स्वास्थ्याशी काही थेट संबंध जोडलेला कुठे आहे का, म्हणजे असं काही संशोधन आहे का, आणि असेल तर ते काय स्वरूपाचं आहे? मध्ये त्याचे काही परिणाम कुठे स्टडी झालेले आहेत का? अगदी प्रामाणिक सांगतो की हे ब्रेन योगाबद्दल मला काहीच कल्पना नाही. ओके. हा हा, मी माहिती घेऊन नक्की सांगू शकतो. ज्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ आता ही अशी ऍक्शन आहे की या हाताने तुम्ही ही ऍक्शन करा, या हाताने ही ऍक्शन करा, आणि हे पटपट पटपट करत राहायचं, तर ते कोऑर्डिनेशन होत नाही. तर त्याच्यामध्ये असं कुठेतरी आहे की त्या दोन्हीचं एकमेकांशी रिलेशन आहे, म्हणजे मग तुम्ही फुल लक्ष त्याच्यामध्ये देऊ शकता, आणि मग हे सरावानी तुम्हाला या गोष्टी हळूहळू किंवा लहानपणी जे आपण ह्या अशा पद्धतीच्या हालचाली करत होतो ज्या सहजगत्या शक्य होत नाहीत बरेचदा. तर हे बऱ्याच ठिकाणी हल्ली ट्रेंडिंग मी काही ठिकाणी पाहिलं की त्याचे वेगळे सेशन घेतले जातात, आणि त्याच्यावरती म्हणजे काय थोडं मार्केटिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ते मला माहिती हवी होती की त्याला काही शास्त्रीय आधार आहे का, आणि असं काही संशोधन झालंय का त्याचा मानसिक स्वास्थ्याशी, की बाबा खूप मुलं चंचलपणा करतात तर या अशा पद्धतीने काही केलं तर त्यांच्या मेंदूला ट्रेन करता येतंय का, असं काही नाही, तशी मला तरी काहीच कल्पना नाही.
तर मिळाली माहिती तर जरूर नक्की कळवेन, नक्की कळवेन. हो हो. थँक्यू सर. येस, हो, थँक्यू. हरिओम. हरिओम खूप खूप सर. धन्यवाद तन्मयजी. हो, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. एक 5 मिनिटानंतर सर मी फोन करतो तुम्हाला लगेच. हो हो हो, चालेल चालेल. येस. आज कोण 3 ओंकार घेणार आहेत? धनंजय भागवत, आपण घेऊ शकाल प्लीज? 3 ओंकार सांगायचे सगळ्यांना आणि शांती मंत्र एकदाच फक्त सांगा सगळ्यांना. अनम्यूट करा. हा, कुठलेही ध्यानात्मक आसन घ्यायचे. हातांची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर, डोळे अलगद मिटलेले आहेत. लक्ष आपल्या श्वासांकडे. त्रिवार ओंकार म्हणणार आहोत. मी म्हणेन माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा म्हणा. एक दीर्घ श्वास घ्या. ओम शांति शांति शांति. हातांच्या अंजळीत प्रकाशाची जाणीव करत सावकाश डोळे उघडायचे आहेत. वर्गविराम. हरिओम. हरिओम. धनंजय धन्यवाद, खूप सुंदर. आपण थांबवायचं आहे आता सगळ्यांनी, हरकत नाही. मी मीटिंग एंड करतोय. तुम्हाला कालच्या आणि आजच्या दोन्ही स्लाइड्स आता मी जरा तन्मय जोशींशी बोलणार आहे आणि त्यांच्याशी बोलणं झालं माझं की मागच्या वेळच्या स्लाइड्स मध्ये काही फरक असेल तर थोडंसं म्हणून मी काल पाठवले नाहीयेत. काल उशीर झाला होता आपल्याला. आज सरांशी बोलतोय तर सरांच्याकडनं आज ते थोडीशी अपडेटेड झाले, तर त्या अपडेटेड स्लाइड्स तुम्हाला पाठवायचं मी आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत तुम्हाला मिळतील. ठीक आहे. हरिओम. सर, हा, बोला. आशाताईंचे नोट्स आहेत ना, आधुनिक योग तज्ञ?